महत्त्वाची बातमी विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे। विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधिमंडळाकडून तपासणी केली जाणार आहे। केंद्राच्या 2006च्या तरतुदीनुसार 10% संख्याबळ आवश्यक आहे। केंद्रासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि आज संपूर्ण सभागृहात विविध मुद्दे जे आहेत ते चर्चेला येऊ शकतात आणि विरोधक पासून ते सत्ताधारी आमदार सर्वच जण या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आक्रमक होऊ शकतात। अबू आझमींचं वक्तव्य असेल किंवा प्रशांत कोरटकरांचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमदार जे आहेत ते सातत्याने आक्रमक होण्याची शक्यता आहे। आणि त्याचसोबतच काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक जी आहे ती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये झाली। त्या संपूर्ण बैठकीमध्ये विरोधी पक्षनेता विधानसभेमध्ये कोण असणार या सगळ्या संदर्भात या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि तिन्ही पक्षांनी एकमताने भास्कर जाधव यांचं नाव जे आहे ते सुचवलेलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भातची भेटीगाठी जी आहे ती विधानसभा अध्यक्षांकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं सुद्धा काल घेण्यात आलेली होती। परंतु आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता होणार का ह्या सगळ्या गोष्टींवरती जो आहे तो आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। कारण की केंद्राच्या 2006च्या एका नियमानुसार विधानसभेतलं 10% संख्याबळ जे आहे ते एका पक्षाला अनिवार्य आहे असं हा संपूर्ण नियम आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती विधिमंडळ प्रशासनाकडनं संपूर्ण एक सखोल अभ्यास जो आहे तो पुढील काही काळात केला जाऊ शकतो। त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडीवरती जो आहे तो आता विरोधी पक्षनेता निवड जी आहे ती लांबणीवरती जाऊ शकते आणि विरोधी पक्षनेत्याची निवड जी आहे त्याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे आहे। त्यामुळे विरोधी पक्ष नेता जो आहे तो राज्याला विधानसभेचा तो याच अधिवेशनात मिळणार की पुढच्या अधिवेशनात मिळणार हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतो। आणि त्याचसोबतच माणिकराव कोकाटे ज्यांची आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांच्या शिक्षेच्या सुनावणीच्या संदर्भात आज सुनावणी होणार आहे, परंतु त्यांना शिक्षेच्या संदर्भात कोणतीही स्थगिती नाही। त्यामुळे सातत्याने विरोधक जे आहेत ते त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। जर आज त्यांना कोणतीही दिलासा त्यांच्या शिक्षेच्या संदर्भात मिळाला नाही तर पुन्हा एकदा विरोधक जे आहेत ते सभागृह बंद पाडतील आणि त्याचसोबतच अधिक पद्धतीने आक्रमक होऊन विरोधक जे आहेत ते विधानसभेच्या पायऱ्यांवरती बाहेर आंदोलन काय असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।